श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे 4 ऑगस्ट 2024 वार रविवार आणि आज आलेली आहे आषाढ अमावस्या। या अमावस्येला आपण दीप अमावस्या या नावाने सुद्धा ओळखतो। आषाढ अमावस्येला दिव्याची खास आरास केली जाते, तसेच त्यांचे पूजनही केले जाते। या दिवशी दीपपूजनाला अधिक महत्त्व आहे। दिवा हा मांगल्याचा, समृद्धी आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो। आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दीपपूजन होय। तसेच आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्येला पितरांची सेवा व लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील घरामध्ये काही उपाय केले जातात। तर असाच एक उपाय जो अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला करायचा आहे। तसंच आपल्याला जर पितृदोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी आज करायचा आहे। तर हा उपाय म्हणजे आज रविवारी आलेल्या आषाढ अमावस्येला तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू घरात जाळल्यामुळे तुम्हाला असलेले सर्व दोष, तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी, आयुष्यात असलेली नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल। अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल। तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे ती कोणती आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 2 उपाय शेअर करणार आहे। या 2पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता। तर पहा, आषाढ महिना हा भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित आहे, कारण हा महिना चातुर्मासातील पहिला महिना आहे। आषाढ महिन्यामध्ये उपवास आणि सणांना महत्त्व आहे। हा हिंदू दिनदर्शिकेतील 4था महिना आहे। या काळामध्ये भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख समृद्धी येते। पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी देखील हा महिना अत्यंत शुभ आहे। अनेकदा आपल्या हातून कळत नकळतपणे केलेल्या चुकांमुळे माणसाला पितृदोषाला सामोरे जावे लागते आणि पितृदोष असतील तर अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील, शारीरिक आहेत, मानसिक आहेत। आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केले, मेहनत केली तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, तुमची प्रगती होत नाही। तुमच्या घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही। पैसा म्हणजेच लक्ष्मी जी आपल्या घरामध्ये येते। प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं, पण लक्ष्मी जी आहे ती चंचल आहे, ती एका ठिकाणी कधीही राहत नाही। म्हणूनच तिला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत। जर घरामध्ये शारीरिक व्याधी वाढलेल्या असतील, म्हणजे घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते, म्हणजे घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत, हे देखील पितृदोषाचं एक लक्षण असू शकतं। आपल्या हातून किंवा आपल्या पूर्वजांच्या हातून पितरांची सेवा घडलेली नसेल तरी देखील अशा समस्या आपल्या आयुष्यामध्ये येतात। मग ही आजारपणं आपल्या घरात असलेल्या नकारात्मकतेमुळे किंवा आपल्याला असलेल्या पितृदोषामुळे सुद्धा उद्भवू शकतात। मग जोही घरामध्ये पैसा येतो तो या व्यक्तींच्या आजारपणाच्या उपचारामध्ये खर्च होतो, म्हणूनच घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही। मानसिक समस्या असतील तर घरामध्ये सगळं काही सुरळीत असतं, पैसाही व्यवस्थित असतो, पण तरी देखील कुटुंबातील सदस्यांमध्ये वारंवार भांडणं होतात, वादविवाद, कलह होतात, कोणाशीही कोणाचं पटत नाही, पती पत्नीचे सतत वादविवाद होतात, आई मुलाची भांडणं होतात, वडील मुलाची भांडणं होतात, भावा भावाची भांडणं होतात। मग आपल्याला असं वाटतं की सगळं काही सुरळीत असून, पैसाही मुबलक प्रमाणामध्ये असून देखील अशा समस्या आपल्या घरामध्ये का आहेत? तर ह्या ज्या समस्या येतात आपल्या आयुष्यामध्ये, हे एकतर आपल्या घरामध्ये असलेले वास्तुदोष किंवा आपल्याला असलेले पितृदोष किंवा आपल्या भोवती असलेली नकारात्मकता, यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक अडचणी येतात। शिवाय घरामध्ये असलेली मुलं, मग ती लहान असतील तर सतत किरकिर करत राहतात, रडत राहतात, व्यवस्थित खात पीत नाहीत। मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाहीत, अभ्यासामध्ये मन लागत नाही। मुलं असं वागण्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या असलेल्या मानसिक समस्या। मुलांच्याच बाबतीत नाही तर घरातील वडीलधाऱ्या मंडळींच्या बाबतीतही मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं। अगदी वयोवृद्ध झालेले व्यक्ती देखील घरामध्ये चिडचिड करतात किंवा घरामध्ये असलेली करती व्यक्ती बाहेरून घरात आल्याबरोबर चिडचिड करते, रागराग करते। तर मला एक कमेंट पण आली होती की ताई, माझे पती घरी आल्याबरोबर आमच्यावरती राग व्यक्त करतात किंवा चिडचिड करतात, काहीतरी उपाय सांगा। तर पहा, उपाय जे आहेत ते प्रत्येक तिथीला तुम्ही करत राहायचे असतात, त्यामुळेच तुमच्या घरामध्ये फरक हा पडतो।
आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत हे छोटे छोटे उपाय करून आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता आपण घालवू शकतो आणि आपल्या घरामधील व्यक्तींमध्ये हळूहळू या उपायांमुळे फरक देखील पडतो. आणि आधी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा घरांमध्ये सगळं काही सुरळीत असतं, पैसाही मुबलक प्रमाणामध्ये असतो, घरात कशाचीही कमतरता नसते, तरी देखील त्यांच्या उपवर मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत. अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही बऱ्याचशा जोडप्यांना मूलबाळ म्हणजे संतान प्राप्ती होत नाही. ह्या ज्या समस्या आहेत त्या तुम्हाला असलेल्या एखाद्या दोषामुळेच असू शकतात. म्हणूनच हे साधे सोपे उपाय आपल्याला विशिष्ट तिथींवरती करायचे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमेला हे उपाय नक्कीच करावेत, कारण अमावस्या पौर्णिमेला मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते. म्हणूनच या दिवशी केलेले उपाय हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी अतिशय फायदेशीर असतात. तर पहा, आज जो सगळ्यात पहिला उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे, कारण दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ आहे आणि आपण जो उपाय करणार आहोत तो लक्ष्मी प्राप्तीसाठी करणार आहोत. घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं, प्राप्त लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी यासाठी करायचं आहे. तर या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं लागणार आहे. मातीचं भांडं नसेल तर छोटीशी पंती घ्या, पण त्याखाली तुम्ही एखादी स्टीलची प्लेट घ्या किंवा ताम्हण घ्या. ताम्हण म्हणजे आपण देवांना ज्यामध्ये आंघोळ घालतो ते ताम्हण तुम्ही या पंतीखाली किंवा मातीच्या भांड्याखाली ठेवायचं आहे. आता कापुरासोबतच आपल्याला वस्तू जाळायच्या आहेत. त्यासाठी अर्थातच आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करतो, घराकडे सुख समृद्धीला आकर्षित करतो. म्हणून शक्य तेवढं आपल्याला भीमसेनी कापराचाच वापर करायचा आहे. पण भीमसेनी कापूर नसेल तर हरकत नाही, साधा कापूर घेतला तरीही चालेल. जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर तुपात भिजवून ह्या 5 वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. पण आता ह्या मातीच्या भांड्यात टाकण्यापूर्वी तुम्हाला खाली बुडाशी अख्ख्या अखंड अक्षदा टाकायच्या आहेत, कारण अक्षदा म्हणजेच तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करणार आहोत आणि लक्ष्मी ही नेहमी तांदळावरती बसलेली असते. म्हणून या उपायासाठी आपल्याला तांदळाचा वापर करायचा आहे. तांदूळ हे प्रत्येकाच्याच घरात असतात, त्यामुळे थोडेसे तांदूळ आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये पसरून घ्यायचे आहेत. त्यावरती तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेल्या 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आणि आता लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला सेवा करायची आहे. त्यासाठी कापुरासोबत जी वस्तू तुम्हाला जाळायची आहे ती घ्यायची आहे. तर ती देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, ती म्हणजे 2 अख्ख्या फूल असलेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. आता ह्या लवंगा घेत असताना कोणत्याही उपायासाठी वापरलेल्या नसाव्यात आणि चांगल्या पाहूनच आपल्याला घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा किडलेल्या अशा लवंगा आपल्याला या उपायासाठी वापरायच्या नाहीत. तर 2 फूल असलेल्या लवंगा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यावरती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची एक सेवा करायची आहे. तर देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे. अर्थातच तुमचं दीपपूजन आजच्या दिवशी झालेलं असणार आहे. तिथे बसून तुम्हाला आसन घेऊन ही सेवा करायची आहे. तर ही जी सेवा आहे ती म्हणजे देवी लक्ष्मीचा अतिशय प्रभावी मंत्र आणि तिला प्रिय असलेला मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र. कमलात्मक मंत्र जो आहे नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे 16 वेळा. जास्तीत जास्त तुम्ही 108 वेळा करू शकता. जितकी जास्त तुम्ही सेवा कराल तितकंच फायदेशीर असणार आहे. पण तेवढा वेळ नसेल तर 16 वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि या 2 लवंगा तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत. अभिमंत्रित म्हणजे या सेवेमुळे त्या लवंगांमध्ये जी शक्ती येईल त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली आर्थिक समस्या ज्या आहेत त्या हळूहळू नष्ट व्हायला लागतील. त्यानंतर ह्या कापुरावरती ह्या 2 लवंगा ठेवायच्या आणि कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. बघा, लक्ष्मी ही स्थिर नाही, ती चंचल आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा करत असताना ती एका ठिकाणी बसून करावी. आता आपण बसून सेवा केलेली आहे, त्यानंतर कापुरासोबत ह्या वस्तू जाळलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे मातीचं भांडं तिथून उचलायचं आहे. देवघरावरून हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. आपल्या घराच्या खिडक्या दारं उघडी ठेवायची आहेत थोड्या वेळासाठी, कारण जी ही नकारात्मकता किंवा जे ही दोष आहेत ते घराबाहेर निघून जातील. आणि संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं आहे. फिरवत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. फक्त तुम्हाला टॉयलेट बाथरूममध्ये हे मातीचं भांडं घेऊन जायचं नाही. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मातीचं भांडं मुख्य प्रवेशद्वारा बाहेर न ठेवता तुम्हाला घरात घेऊन यायचं आहे आणि देवघरासमोर हे मातीचं भांडं ठेवून द्यायचं आहे. यामध्ये असलेल्या सर्व वस्तू जळून पूर्ण रक्षा थंड झाल्यानंतर यामध्ये तयार झालेली रक्षा जी आहे ती तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या कपाळी लावायची आहे.
यामुळे काय होईल की जेही त्यांचे दोष असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि उरलेली रक्षा जी आहे ती तुम्ही एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवू शकता किंवा त्यामध्ये पाणी घालून तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे. त्यानंतरचा जो दुसरा उपाय आजच आपल्याला करायचा आहे, जर तुमच्या घरामध्ये आजारपणं खूप वाढलेली असतील किंवा तुमच्या घरामध्ये खूप भांडण, कलह, वादविवाद होत असतील, तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 2-2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. जर पती-पत्नीमध्ये वादविवाद होत असतील तर पती-पत्नीने 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या. दोघांच्याही उशाखाली एक एक वडी ठेवायची. आजारी व्यक्ती असेल तर आजारी व्यक्तीच्या उशाखाली तुम्हाला ही वडी ठेवायची आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ह्या कापुराच्या वड्या काढायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये जाळून टाकायच्या आहेत. यामुळे त्यांना असलेले दोष किंवा त्यांच्या आजारपणाची जी ही कारणं आहेत ती संपूर्णपणे नष्ट होतील. तर या दोनपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता किंवा दोन्हीही उपाय तुम्ही करू शकता. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.